नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नागराज काका आता सुमन काकूंना बेशुद्ध करतात आणि इन्स्पेक्टर साहेब त्यांची टीम सायली अर्जुन तिथपर्यंत पोहोचणे अगोदरच ते सुमन काकूंना तिथून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतात। आता तिथे असणाऱ्या बाजूच्याच एका पडक्या वाड्यात ते सुमन काकूंना घेऊन येतात आणि तिथे त्यांना बांधून ठेवतात। आणि आता नागराज काका खिडकीतून पाहतात तर तिथे हवालदार तर असतात, परंतु त्याचवेळी सायली अर्जुन आणि पोलिसांची टीम तिथपर्यंत पोहोचलेली असते। आता पोलिसांची टीम तिथपर्यंत पोहोचली हे पाहताच नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात। नागराज काका म्हणतात सायली अर्जुन तर इथे आलेच आहेत आणि पोलिसांची टीमही आली आहे। आता काही करून महिपतला लवकरात लवकर इथे शिफ्ट करावं लागेल, नाहीतर मी पोलिसांच्या हाती पकडलो जाईन। मला काही करून आता लवकरात लवकर हे सगळं काही करायला हवं। म्हणूनच आता नागराज काका पोलिसांना सायली अर्जुनला चकवा देत आता त्या पडक्या गॅरेजमध्ये जातात आणि महिपत शिकरेंना शिफ्ट करायला सुरुवात करतात। आता महिपत शिकरेंची ते दोरी सोडत असतात तर आता महिपत शिकरे नागराज काकांना म्हणतात, काय करतोयस नाग्या तू, मला कुठे घेऊन जातोयस आणि नाग्या तू तुझ्या बायकोला कुठे ठेवलंयस। तर आता नागराज काका महिपत शिकरेंना म्हणतात, महिपत तुझं तोंड बंद ठेव। नाही ठेवणार तोंड बंद, काय करशील तू, मला आता तोंडात गोळा टाकशील ना, टाक, तुला काय कोंबायचं आहे ते कोंब, परंतु मी अख्ख्या मुंबईला ऐकायला जाईल एवढ्या मोठ्याने बोंबलणार आहे। आता मात्र नागराज काका घाबरून गेलेले असतात। हा आवाज पोलिसांपर्यंत जाऊ नये यासाठी नागराज काका आता महिपत शिकरेंच्या तोंडात रुमाल कोंबतात आणि म्हणतात आवाज बंद करायचा। नागराज काका म्हणतात याला आता बेशुद्धच करावे लागेल, त्याशिवाय हा काही गप्प बसणार नाही। इकडे तर नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आणि म्हणूनच इथे कोणी आलं तर नाही ना हे पाहण्यासाठी नागराज काका त्या फटीतून बाहेर पाहतात तर पोलिसांची टीम आता सायली अर्जुन सर्वच जण तिथे आसपास कोणी आहे का, सुमन काकू सापडतात का याचा शोध घेत असतात। आणि आता मात्र हे सगळं काही पाहिल्यानंतर नागराज काकांना भीती असते की कुठल्याही क्षणी पोलीस आणि सायली अर्जुन आपल्यापर्यंत पोहोचू शकतात। तर आता इथे नागराज काकांचं लक्ष नाही, या संधीचा फायदा घेत आता त्याच वेळी महिपत शिकरे त्यांच्या तोंडातील रुमालाचा गोळा कसाबसा खाली टाकतात आणि आपल्या माणसाला आवाज देत म्हणतात, अरे ए रम्या। परंतु त्याचवेळी तिथे प्रिया आलेली असते। आता प्रिया धावत पळत तिथे येते आणि पुन्हा एकदा महिपत शिकरेंच्या तोंडात रुमाल कोंबून ठेवते। आता मात्र महिपत शिकरेंना बोलता येत नसतं, परंतु महिपत शिकरेंचा आवाज तिथे असणाऱ्या पोलिसांच्या टीमपर्यंत आणि सायली अर्जुनपर्यंत पोहोचलेला असतो। सर्वच जण मागे वळून पाहतात। आता नागराज काका घाबरतात आणि प्रियाला म्हणतात की त्याचं तोंड बंद कर। तर त्यानंतर आता अर्जुन म्हणू लागतो, आवाज तर इकडूनच आला आहे, आपल्याला इकडेच पाहावं लागेल। असं म्हणत सर्वच जण गॅरेजच्या दिशेने येत असतात। तर दुसरीकडे नागराज काका आता प्रियावर चिडतात आणि म्हणतात, तू आता आली आहेस का, मला वाटलं होतं की माझी तिरडीच उचलायला येणार आहेस। तर प्रिया म्हणते, मी आहे ना म्हणून तुम्ही जिवंत आहात, त्यामुळे उगाच बडबड करू नका। सायली अर्जुन कुठल्याही क्षणी इथे येतील, त्या अगोदर आपल्याला यांना इथून घेऊन जावं लागेल, कळतंय का तुम्हाला। सायली अर्जुन दरवाजापर्यंत आले आहेत, आता काही करून यांना इथून घेऊन जावं लागेल। आणि म्हणूनच आता नागराज काका आणि प्रिया महिपत शिकरे यांना उचलून घेऊन जात असतात, परंतु महिपत शिकरे काही त्यांना ऐकत नसतात। ते स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि शेवटी नागराज काका आणि प्रियांचा नाईलाज होतो, दोघंही त्यांना पुन्हा एकदा खुर्चीवर बसवतात। तर आता नागराज काका म्हणू लागतात, याला तर जास्तच जोर आलाय, याला असं वाटतंय की आता हा सुटणारच आहे। तर प्रिया म्हणते, हे स्वतःला सोडून घेऊ शकतात, त्या अगोदरच आपल्याला यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे, कळतंय का तुम्हाला। असं म्हणत प्रिया आता म्हणू लागते, आता मलाच काहीतरी करावं लागेल, कारण तुमच्याने तर काही होणारच नाहीये। तर नागराज काका म्हणतात, तू तरी गप्प बसतेस का, आता मी नक्की कोणाला गप्प करू, याला गप्प करू की तुला गप्प करू। तर प्रिया म्हणते, मला नको, यांनाच गप्प करा। आता मात्र प्रिया म्हणते, नाही नाही, तुम्हाला तर ते नाही झेपणार, कारण तुम्हाला हे आता सगळं काही ऐनवेळी सुचते, या अगोदर तुम्हाला कळालं नव्हतं का, हे सगळं काही शानपण करणे अगोदरच विचार करायला हवा होता। सुमनला इथे घेऊनच का आलात, काय गरज होती सुमनला इथे बांधून ठेवायची। तर आता नागराज काका म्हणतात, अगं बाई तू जरा गप्प बस, अगोदर याला इथून घेऊन जाऊ, मग तुला सगळं काही सांगतो। असं म्हणत प्रियाला ते शांत करतात। प्रिया आता तिने आणलेलं गुंगीचं औषध रुमालावर स्प्रे करते आणि महिपत शिकरेंना बेशुद्ध करायला घेते, परंतु महिपत शिकरे काही दोघांनाही पेलत नसतात, ते दोघांनाही चांगलंच हैराण करून सोडतात। परंतु कसं बसं
प्रियाने आता महिपत शिकरेंना बेशुद्ध केलेलं असतं. आता प्रिया पुन्हा एकदा फटीतून पाहते तर तिच्या लक्षात येतं की सायली, अर्जुन आणि पोलिसांची टीम अजूनही दरवाजा समोरच आहे. तर प्रिया नागराज काकांना म्हणते, हे पहा तुम्ही इथेच थांबा, मी येते. तर आता नागराज काका म्हणतात, तू कुठे निघालीस? तर प्रिया म्हणते, सगळंच सांगायला मला वेळ नाहीये, मी आलेच. असं म्हणत आता प्रिया धावत पळत तिथून निघून जाते. तर दुसरीकडे सायली हे सगळं काही पाहते आणि म्हणू लागते, हे तर गॅरेज वापरातलंही नाहीये, मग सुमन काकू इथे का आले असाव्यात? तर अर्जुन म्हणतो, कदाचित नागराज काकांचा पाठलाग करतच सुमन काकू इथपर्यंत पोहोचले असतील. सायली म्हणते, ते काही असो, परंतु आपण सुमन काकूंना सांगितलं होतं ना, स्वतःला धोका पोचेल असं काहीही करू नका. या जागी सुमन काकू का आल्या असाव्यात? हे सगळं काही पाहिल्यानंतर मला खरंच खूप भीती वाटत आहे. मला सुमन काकूंची काळजी वाटत आहे. सुमन काकूंनी एवढा मोठा धोका का पत्करला असेल? तर अर्जुन म्हणतो, त्यावर आपण नंतर बोलू, परंतु आता आपल्याला आतमध्ये जाऊन पाहावं लागेल. आणि म्हणूनच सायली, अर्जुन आणि पोलिसांची टीम त्या गॅरेजच्या आतमध्ये जाणार. परंतु त्याच वेळी सायली, अर्जुन आणि पोलिसांची टीम आतमध्ये जाऊ नये, त्यांची दिशाभूल व्हावी यासाठी प्रिया बाहेरूनच मोठ्याने ओरडते, वाचवा, वाचवा मला. आता मात्र पोलीस आणि सायली, अर्जुन हा आवाज ऐकतात आणि गॅरेजमध्ये न जातात मागच्या पावली मागे येतात आणि पुन्हा एकदा कोणाचा आवाज येत आहे हे पाहण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागतात. तर आता अर्जुन म्हणू लागतो, हा आवाज तर इथूनच आला होता ना, कोणी आवाज दिला असेल? कोणाला काहीच कळत नसतं. पोलिसही या सगळ्याचा शोध घेत असतात. आता प्रिया मुद्दाम पुन्हा एकदा ओरडते आणि म्हणते, वाचवा मला, वाचवा. आणि आता धावत पळत सुटते. हे सगळं काही अर्जुन आणि इन्स्पेक्टर साहेब यांनी पाहिलेलं असतं आणि म्हणून ते सर्वच जण आता प्रियाचा पाठलाग करत त्या गॅरेजच्या बऱ्यापैकी दूरपर्यंत आलेले असतात. तर दुसरीकडे नागराज काका आता महिपत शिकरेंना त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करत असतात. तर इकडे पाहायला मिळतं आता प्रिया त्या सर्वांनाच त्या गॅरेजपासून बऱ्यापैकी लांब घेऊन येते आणि त्यानंतर एका झाडामागे लपते. परंतु त्यावेळी सायलीचा लक्ष जातो. सायली म्हणतो, तिथे कोणीतरी आहे. आता प्रिया स्वतःला वाचवण्यासाठी अजून पळत सुटते आणि एका मातीच्या ढिगाऱ्याच्या मागे येऊन लपते. आता सर्वच जण तिथपर्यंत पोहोचलेले असतात, परंतु प्रियापर्यंत काही पोहोचत नाहीत. तर आता इन्स्पेक्टर साहेब हवालदार साहेबांना म्हणू लागतात, त्या भिंतीच्या आड कोणी आहे का बघा. आता हवालदार साहेब सगळीकडे शोधतात, परंतु त्यांना तिथे कोणीच दिसत नाही. ते इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतात, साहेब इथे तर कोणीच नाहीये. तर अर्जुन म्हणतो, आपल्याला आवाज तर आला, मग आपल्यासमोर धावणारी व्यक्ती कुठे आहे? कुठे गायब झाली असेल? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आपण इकडेही शोधूयात. असं म्हणत सगळीकडे आजूबाजूला शोधू लागतात. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते की यांना मी गॅरेजपासून बऱ्यापैकी दूर घेऊन आले आहे आणि याच वेळी नागोबाने नक्कीच महिपतला शिफ्ट केलं असणार. आणि असा विचार करत प्रिया पुन्हा एकदा त्यांना चकवा देत तिथून निघून जाते. आता सायली, अर्जुन, पोलिसांची टीम हे सगळ्यांना तिथेच शोधत असते. नक्की आपल्याला आवाज कोणी दिला, नक्की इथे कोण लपलं आहे. परंतु काहीही केला त्यांच्या हाती मात्र काहीच लागत नाही. तर दुसरीकडे प्रिया धावत पळत महिपत शिकरेंना ज्या ठिकाणी नागराज काका घेऊन आलेले असतात त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, तुम्ही महिपत शिकरेंना इथे घेऊन आला आहात? तर आता प्रियाला नागराज काका म्हणतात, हो, कारण दुसरा मार्ग नव्हता. तर प्रिया म्हणते, परंतु सायली, अर्जुनला मी यासाठी तर एवढ्या दूरपर्यंत घेऊन गेली, त्यांची दिशाभूल केली. तर आता नागराज काका म्हणतात, उपकार नाही केलेस, चल आतमध्ये. तर आता प्रिया म्हणते, अहो हळू बोला ना, तुम्ही नाव काय घेताय? तुम्हाला कळतंय का? अहो तुमची इथे बायकोसुद्धा आहे ना, की तिच्यासाठी वेगळा महाल बांधला आहे? तर नागराज काका म्हणतात, काळजी करू नकोस, तिला सुद्धा मी बेशुद्ध केला आहे. प्रिया म्हणते, खरं सांगताय ना तुम्ही? नागराज काका म्हणतात, हो, 4 वेळा मी चेक केला आहे, ती बेशुद्ध आहे, त्यामुळे तू चल आतमध्ये. असं म्हणत नागराज काका आणि प्रिया आता दुसऱ्या ठिकाणी येऊन लपलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई आता अस्मिताला तिच्या रूमच्या बाहेर घेऊन येतात आणि म्हणतात, अस्मिता बाळा, जा आता आराम कर, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. तर आता अस्मिता म्हणते, नको ना गं मम्मा. तर कल्पनाताई म्हणतात, मी तुला विचारत नाहीये, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते, त्यामुळे जा आराम कर. आता अस्मिता तिच्या रूममध्ये येऊन पाहते तर अजूनपर्यंत सचिन त्याच ठिकाणी असतो आणि म्हणूनच अस्मिताला खूप राग येतो. अस्मिता सचिनला म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी तुला काय म्हणाले होते? मी यायच्या अगोदर तू रूमच्या बाहेर जा, तुझं सामान घे आणि गेस्ट रूममध्ये राहायला जा. तू अजूनही का गेला नाहीयेस? तर सचिन म्हणतो, अस्मिता, मी तुझा नवरा आहे. तर अस्मिता सचिनला म्हणते, हो का? याची जाणीव तुला आत्ताच झाली आहे का? दुसऱ्या मुलीसोबत फिरताना हे तुझ्या लक्षात नव्हतं का की तुझी बायको आहे? अरे सांग ना,
त्या मुलीसोबत फिरत असताना तू विसरून गेला होतास का? तर अस्मिताला सचिन म्हणू लागतो, प्लीज अस्मिता, ते सगळं काही सोड ना. मी ते सगळं काही सोडून दिलं आहे. आता त्या मी कुठल्याही मुलीकडे मान वर करून पाहतही नाही आहे. प्लीज अस्मिता, ते सगळं काही विसरून जा. अस्मिता म्हणते, हो का? विसरून जाऊ मी? काय काय विसरून जाऊ सांग ना. चेन्नईला जातो असं सांगून तू इथे पनवेलमध्ये त्या मुलीसोबत असायचास, तिच्याजवळ राहायचास, हे विसरून जाऊ का? की दिल्लीला सेमिनार आहे असं सांगून ज्यावेळी इथून निघाला होतास आणि एका पनवेलच्या हॉटेलमध्ये होतास आणि मी तुला तिथे पाहिलं, हे विसरून जाऊ? सांग ना सचिन, मी काय विसरून जाऊ? सचिन म्हणतो, अस्मिता शांत हो, तू पॅनिक होऊ नकोस. अस्मिता म्हणते, होणार पॅनिक, चिडणार मी, रागवणार आणि मी तुला जाब विचारणार, कारण तो माझा अधिकार आहे. तू जे केलंयस ना ते मी कधीच विसरू शकणार नाही. सचिन, अरे तुझा हा खोटारडेपणा मला विसरता येणार नाही आणि मी तुला माफही करणार नाही सचिन. सचिन म्हणतो, अस्मिता प्लीज शांत हो, आता हे सगळं काही ऐकून मला कंटाळा आलाय. तर अस्मिता सचिनला म्हणते, हो तुला आता कंटाळा येणारच, कारण तुझी गर्लफ्रेंड तिथे वाट बघते ना, तुला जायचं असेल तिच्याजवळ. तर आता सचिन म्हणतो, अस्मिता अगं असं काहीही नाही आहे अस्मी, आता माझी कोणीही गर्लफ्रेंड वगैरे नाही आहे, मी कोणाचाही विचार करत नाही आहे, आता फक्त मी तुझा विचार करत आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस, बाकी कुठलीही मुलगी माझ्या आयुष्यात नाही आहे. अस्मी प्लीज शांत हो, अगं तुला त्रास होतोय, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अस्मिता म्हणते, घेणार मी त्रास करून, कारण तुझ्या अशा वागण्यामुळे मला त्रास होतोय. आता सचिन अस्मिताला पकडतो आणि म्हणतो, अस्मी तुला त्रास होतोय का? तुला श्वास घ्यायला जमत नाही का? तू इथे बस. अस्मिता म्हणते, सचिन हात सोड, मला हात लावू नकोस, तुझ्या हात लावण्याने मला अजून त्रास होतोय. सचिन हात सोड. परंतु सचिन काही हात सोडत नसतो आणि अस्मिता सचिनपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असते. आता सचिन मुद्दाम होऊन अस्मिताला ढकलून देतो, अस्मिताचा तोल जातो, अस्मिता खाली पडते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी कल्पनाताई आलेल्या असतात. आता अस्मिताला असं पडलेलं पाहून कल्पनाताईंना धक्काच बसतो. कल्पनाताई मोठ्यानेच ओरडतात, अस्मिता. आता मात्र कल्पनाताई रागानेच सचिनकडे पाहतात. तर अस्मिता कल्पनाताईंना आवाज देत सांगत असते, ती इशाऱ्याने सांगत असते की तिला सचिनने ढकललं आहे. इथे मात्र कल्पनाताईंना सचिनचा खूप राग आलेला असतो. कल्पनाताई सचिनला म्हणतात, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? प्लीज इथून निघून जा. परंतु सचिन तिथून कुठेही जात नाही. इकडे मात्र अस्मिता मम्मा मम्मा असं ओरडत असते. तर आता कल्पनाताई पाणी घ्यायला जातील, तर त्याचवेळी सचिन पाण्याचा ग्लास देतो. तर कल्पनाताई म्हणतात, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? इथून निघून जा आणि आत्ताच्या आता माझ्या डोळ्यासमोरून दूर व्हायचं आहे. आता मात्र सचिन घाबरतो आणि तिथून निघून जातो. कल्पनाताई अस्मिताला पाणी देण्यासाठी येतात, परंतु अस्मिता बेशुद्ध झालेली असते. कल्पनाताई अस्मिताला म्हणत असतात, अस्मिता डोळे उघड, बोल बाळा. परंतु अस्मिताला या सगळ्याचा एवढा त्रास झालेला असतो की अस्मिता बेशुद्ध झालेली असते. आता मात्र कल्पनाताई घाबरतात आणि आता प्रतापरावांना आवाज देऊ लागतात. आता प्रतापराव धावत पळत येत आता कल्पनाताई आणि प्रतापराव अस्मिताला बेडवर झोपवतात. तर त्यानंतर कल्पनाताई अस्मिताला आवाज देण्याचा, तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात, परंतु काहीही केलं अस्मिता मात्र काहीच रिस्पॉन्स देत नसते आणि म्हणूनच कल्पनाताई पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. कल्पनाताई आता प्रतापरावांना म्हणू लागते, मी अश्विनला बोलावून घेते. असं म्हणत कल्पनाताई अश्विनला फोन करतात आणि म्हणतात, अश्विन लवकरात लवकर घरी ये, अस्मिता बेशुद्ध झाली आहे. आता अश्विनही घरी यायला निघालेला असतो. तर कल्पनाताई म्हणतात, मला सायली आणि अर्जुनलाही घरी बोलावून घ्यावं लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन ज्या ठिकाणी आलेले असतात तिथे तर कोणीच नसतं. आता सायलीच्या मनात एक नवीन प्रश्न उपस्थित असतो. म्हणूनच सायली अर्जुनला म्हणते, हे सगळं काही कोणीतरी मुद्दामहून केलं नसेल ना, म्हणजे आपली दिशाभूल करण्यासाठी? तर अर्जुन म्हणतो, असंही असू शकतं. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, परंतु त्या गॅरेजजवळही आपल्याला कोणाचा तरी आवाज ऐकू आला होता. अर्जुन म्हणतो, हो, पण तो आवाज पुरुषाचा होता आणि हा आवाज एका बाईचा होता. तर सायली म्हणते, याचाच अर्थ आपण गॅरेजच्या आतमध्ये जाऊ नये यासाठी कोणीतरी आपली दिशाभूल केली, म्हणजेच सुमन काकू त्या गॅरेजमध्येच असू शकतात का? तर अर्जुन म्हणतो, शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच सर्वच जण धावत पळत आता गॅरेजच्या दिशेने निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं,
पूर्णाजी चिडलेले असतात. पूर्णाजी म्हणू लागतात, कधी नव्हे त्या तन्वीला मी पोळ्या बनवायला सांगितल्या, परंतु तिथे सुद्धा तिने कामचुकारपणा केला आणि मला चकवा देत पळून गेलीच. माणसाने किती कामचुकार असावं. तर इकडे कल्पनाताई धावत पळत किचनमध्ये येतात. तर आता त्या लिंबू सरबत बनवायला घेतात. तर त्याचवेळी पूर्णाजी विचारतात, काय झालंय ग, तू एवढी का घाबरलीस? तर कल्पनाताई म्हणतात, अहो अस्मिताची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे, तिला धाप लागली आणि ती बेशुद्ध झाली आहे. पूर्णाजी म्हणतात, काय, आणि अश्विनला तू फोन केलायस का? तर कल्पनाताई म्हणतात, हो अश्विनला मी फोन केला आहे, परंतु हे सगळं काही घडतंय या सगळ्याला कारणीभूत तो सचिनच आहे. कारण सकाळपासून अस्मिताने काही खाल्लंही नाही आणि त्यात तिचा तो नवरा सचिन आहेच ना, तिला त्रास द्यायला. त्याला किती वेळा सांगितलंय की अस्मितापासून दूर राहा, परंतु दूर राहायचं नावच घेत नाहीये. कल्पनाताई म्हणतात, मला तर अस्मिताची खूप काळजी वाटत आहे. पूर्णाजी म्हणतात, तू काळजी करू नको, मी आलेच. असं म्हणत आता पूर्णाजी अस्मिताला पाहण्यासाठी तिच्या रूममध्ये जातात. तर इकडे कल्पनाताई आता अस्मितासाठी लिंबू पाणी बनवत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया नागराज काकांना विचारते की हे दोघेही बेशुद्ध आहेत ना? तर नागराज काका म्हणतात, दिसत नाही आहे का तुला? आता प्रिया सुमन काकूंच्या समोर जाते आणि नागराज काकांना म्हणते, अहो तुमच्या बायकोची काही अवस्था करून ठेवले, आता तर मला बिचारीची दया येऊ लागली आहे. नागराज काका म्हणतात, दया? अगं ही बाई आपल्यासाठी किती धोक्याची आहे ना, ते तुला माहीत नाही आहे. प्रिया म्हणते, नाही नाही, माझ्यासाठी नाही, फक्त तुमच्यासाठी. कारण मी आत्तापर्यंत काय केलं आहे ना, हे हिला माहीतच नाही आहे. त्यामुळे माझ्यासाठी हिच्यापासून अजिबातच धोका नाही आहे. खरं तर मी तुम्हाला मदत करण्यासाठी आले, कारण कोणीतरी मला फोन केला होता, प्लीज मला मदत करण्यासाठी ये. नागराज काका म्हणतात, हो ना, तू मदतीसाठी आली आहेस ना, मग मदत कर. ती दोरी घे आणि हिला बांधून ठेव. आता सुमन काकूंना नागराज काकांनी बांधून ठेवायला सांगितलेलं असतं आणि त्याप्रमाणे प्रिया तिथे असणारी दोरी घेते आणि सुमन काकूंना बांधून ठेवत असते. तर इकडे नागराज काका महिपत शिकरेंना बांधत असतात. आता ज्यावेळी प्रिया सुमन काकूंना बांधत असते, त्याचवेळी सुमन काकूंना हळूहळू शुद्ध येत असते. सुमन काकूंनी प्रियाच्या पायातील चप्पल आणि हळूहळू तिचा चेहराही थुरकटपणे पाहिलेला असतो. प्रियाचं लक्ष जातो. प्रिया नागराज काकांना म्हणते, अहो हिला शुद्ध येते. आता प्रिया लगेच आपला मास्क लावते आणि त्यानंतर सुमन काकूंना पुन्हा एकदा गुंगीचं औषध लावून ती बेशुद्ध करते. आणि त्यानंतर सुमन काकू आणि महिपत शिकरे या दोघांनाही ते तिथे बांधून ठेवतात. इकडे मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पूर्णाजी अस्मिताला म्हणतात, अस्मिता बाळा, अगं स्वतःला त्रास करून का घेतेस तू? प्रतापराव म्हणतात, अस्मिता बाळा शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर आता कल्पनाताई अस्मितासाठी लिंबू सरबत घेऊन येतात आणि म्हणतात, अस्मिता बाळा हे घे, लिंबू पाणी पिऊन घे. तर अस्मिता नकार देते. प्रतापराव म्हणतात, अगं तू अशी रडत राहिलीस तर कसं होईल, तू थोडं तरी काहीतरी खाऊन घे. परंतु आता पुन्हा एकदा अस्मिता बेशुद्ध होते. आता मात्र सर्वजण पूर्णपणे घाबरून जातात आणि त्याचवेळी अश्विन आलेला असतो. अश्विन म्हणतो, मम्मा तू बाजूला हो, काळजी करू नकोस. असं म्हणत अश्विन आता स्वतःहून अस्मिताला चेक करायला घेतो. परंतु आता अश्विन सुद्धा घाबरून गेलेला असतो. अश्विन म्हणत असतो, अस्मिता ताई तुला काय होतंय? तुला जास्त त्रास होतोय का? तुला चक्कर येते का? परंतु अस्मिता मात्र काही सांगण्याच्या मनस्थितीतच नसते. ती बेशुद्ध झालेली असते. आता अश्विन तिला चेक करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली, अर्जुन आणि पोलिसांची टीम पुन्हा एकदा गॅरेजच्या ठिकाणी पोहोचलेली असते. सर्वच जण गॅरेजच्या दिशेने गॅरेजच्या आतमध्ये जाऊ लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अश्विन अस्मिताला चेक करतो आणि म्हणू लागतो, आता हिची तब्येत ठीक आहे, परंतु हे सगळं काही ट्रेसमुळे होत आहे आणि पुन्हा जर असं तिला त्रास झाला, पुन्हा जर तिला चक्कर आली तर हे सगळं काही हाताबाहेर जाऊ शकतं. आता मात्र सर्वच जण अस्मिताची काळजी करत असतात. सर्वांना अस्मिताची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली, अर्जुन, इन्स्पेक्टर साहेब सर्वजण गॅरेजमध्ये पोहोचलेले असतात. आता तिथे पोहोचल्यानंतर मात्र तिथे कोणीच नसतं. परंतु आता सर्वजण पुरावे शोधायला सुरुवात करतात आणि त्याचवेळी त्यांना पहिला पुरावा सापडतो, म्हणजे रशीचा तुकडा. अर्जुन म्हणतो, रशीचा तुकडा याचाच अर्थ इथे कोणाला तरी खुर्चीला बांधून ठेवण्यात आलं होतं. तर त्यानंतर एक कागदाचा बोळा सापडतो. आता अर्जुन त्या पेपरचा बोळा उघडून पाहतो तर तो खाऊचा बोळा असतो. त्यामध्ये काहीतरी खाऊ आणलेलं असतं. हे अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतं. तर सायली म्हणू लागते, हा तर तेलकट कागद झालेला आहे, याला तेल लागलेलं आहे. याचाच अर्थ इथे कोणाला ज्याला
त्याला बांधून ठेवलं त्याच्यासाठी हा तेलकट पदार्थ आणला गेला आहे. आणि हे बघा, या पेपरवर तर कालची तारीख आहे, याचाच अर्थ आजच कोणीतरी इथे काहीतरी घेऊन आलं आहे. आता मात्र सर्वांच्याच लक्षात येतं, तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, म्हणजे आपली कोणीतरी दिशाभूल केली आणि इथे कोणाला तरी बांधून ठेवलं गेलं होतं. ज्या व्यक्तीला इथे बांधून ठेवलेलं होतं त्याच व्यक्तीसाठी हे सगळं काही आणलेलं होतं. तर सायली अर्जुन म्हणतात, म्हणजे ती व्यक्ती सुमन काकू, असं दोघेही एकत्रच बोलतात आणि दोघांनाही धक्का बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, महिपत शिकरेंनी स्वतःची सुटका करून घेतलेली असते आणि ते नागराज काकांना फोन करत म्हणतात, नाग कसला गांडूळ आहे गांडूळ. आता हे ऐकल्यानंतर नागराज काका घाबरतात आणि म्हणतात, महिपत तू? तर महिपत शिकरे म्हणतात, हो 113%. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कल्पनाताई अर्जुनला फोन करतात. तर अर्जुन म्हणतो, मम्मा तुझा आवाज असा का येतोय? तर कल्पनाताई म्हणतात, पुन्हा एकदा सचिन आणि अस्मिताची वादावादी झाली आणि यामध्ये अस्मिता बेशुद्ध झाली आहे आणि तिला खूप त्रास होत आहे. तर अर्जुन म्हणतो, मम्मा मी घरी येण्याअगोदर तो घराबाहेर जायला हवा, तो मला घरातही दिसायला नको. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रतापराव सचिनला म्हणतात, सचिन तुझ्यामुळे जर माझ्या मुलीला काही त्रास झाला, तिच्या जीवाला जर धोका पोचला, तर तुला फासावर लटकवण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करीन. आत्ताच्या आता या घराबाहेर निघायचं. असं म्हणत प्रतापराव स्वतःच आता सचिनचा हात पकडतात आणि त्याला घराबाहेर हाकलतात. आता इकडे महिपत शिकरेंची तर सुटका झालेली असते. सायली अर्जुन सुमन काकूंचा शोध घेण्यामध्ये यशस्वी ठरतील का? तर अर्जुनच्या हाती महिपत शिकरे लागतील का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.